गुड मॉर्निंग. आमच्याकडे सध्या 2 ऋतू चालू आहेत, पावसाळा आणि उन्हाळा. तुमच्याकडे कोणते ऋतू चालू आहेत? तर आज सकाळी पहाटे खूप जोरात पाऊस येऊन गेला आणि आजचं वातावरण असं होतं. मी बऱ्याच वेळेला तुमच्याबरोबर इथले वातावरणाचे व्हिडिओ शेअर करत असते. मला खूप जास्त वातावरण आवडतं पाऊस पडल्यानंतरचं. आणि आज असं काहीसं वातावरण होतं. आता आपण काय करायचंय? हा? पण ते मी तुला नाही देऊ शकत. आता आपण कारण ते माझ्या मला आहे. अच्छा बर. कोण म्हणतं असं कोणाला? होय. तर आमची आता सर्व कामं आवरलेली आहेत आणि आम्ही जाणार आहे खाली खेळायला. जायचं? कुठे? जायचं का आपण? सांग मला. हाय करा. हॅलो. हॅलो. हा आपण आता आपण आता तू म्हण ना. आम्ही आता खाली खेळायला जाणार आहोत. आम्ही आता खाली खेळायला जात आहोत. सध्या झाली. आजी अशी चालत होती. कशी? काठी लागती राजा. काठी दे इकडे बाबू प्लीज. थोडस ऊन लागतंय त्यामुळे आम्ही आता सावलीत बसलेलो आहोत. आणि ध्रुवाला मी अशी घसरगुंडी बनवून दिलेली आहे. ध्रुवला म्हटलं मला ती काठी दे, हातात लागायची शक्यता आहे. लहान मुलांना आजी आजोबांच्या काठीचं वेगळंच कौतुक असतं नाही का? किंवा त्यांना विशेष काहीतरी वाटत असते, काहीतरी विशेष आहे. खाली बघ. काय रे? खाली टाक. खाली दाखवू? हा. काय दाखवणार? तू करणार आहेस का? मी. 3, 4, 5 नाही करणार आता? लागल रे त्या आजीला. ध्रुव उन्हात खेळत होता म्हणून त्याला सावलीतच एक स्लाईड करून दिली. हळूहळू हा. एका पकडले तो वाळ. नाही नाही मला पकडू दे बाबू, भीती वाटते. बरं नाही नाही तुझी तू कर. तुझी तूच कर. हा. 1, 2, 3. परत हा. आजीबाई फोटो काढायला. चला चला चढावर. हळूहळू बर का. 1, 2, 3. अरे जाऊया आता घरी. का 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 नको जायला? का नको जायला सांग. आजीबाई काय म्हणतात तुला? तुला काय म्हणली आजीबाई? तुम्ही घरी जाऊ नका. का नका जाऊ? तुझी मान दुखते कशामुळं? म्हणून तू काठी घेतली. हे झाड कशाचं आहे माहीत नाही, पण या झाडावर खूप प्रकारचे पक्षी असतात. आज इथे पोपट आहेत आणि एक दिवशी मी लांबून बघितलं तेव्हा पांढऱ्या कलरची काहीतरी पक्षी होते. ते बगळे होते की कोणते पक्षी होते माहीत नाही, पण मी लांबून बघितले होते आणि ते खूप सुंदर दिसत होते.
cat, DOG, dog, ELEPHANT, elephant, FISH, fish, fish. O यानी 1, TWO, 2, THR, डबल TWO, पहिल्यापासून 2, 3, W, 30, S, R, E, W. सिलेंडर काही संध्याकाळपर्यंत भेटला नाही. मग इंडक्शनवर चपात्या करायचं ठरवलं. मग त्यासाठी हा तवा आणला. संध्याकाळचा चहा झाला आणि मी चपात्या करायला घेतल्या. त्या चपात्या अशा प्रकारे होत होत्या. म्हणजे सुरुवातीला चांगल्या वाटल्या, पण नंतर थोडंसं असं वाटायला लागलं की गॅससारख्या होणार नाहीत. चपाती थोडी कच्ची दिसत असली तरी चवीला एवढी वाईट नव्हती.